सावित्रीबाई फुलेंच्या चरित्र ग्रंथातील फातिमा शेख हे पात्र इतिहासात कधीच नव्हतं असा दावा दिलीप मंडल यांनी केलाय। केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी हा खळबळजनक दावा केला। दिलीप मंडल यांनी 2019-20 मध्ये लिहिलेल्या लेखांमध्ये फातिमा शेख यांचा सर्वात आधी उल्लेख केला होता। फुलेंना शाळा चालवण्यासाठी फातिमा शेख यांनी सहकार्य केल्याचा लेखात उल्लेख होता। दरम्यान फातिमा शेखचं पात्र मी तयार केलं होतं असा खळबळजनक दावाही दिलीप मंडल यांनी केला आहे। दरम्यान प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी मात्र हा दावा फेटाळला। 56 साली सावित्रीबाईंनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यात फातिमांचा उल्लेख आहे आणि फातिमांचा उल्लेख हा त्यांच्या सहकारी आहेत आणि काळजी घेतील असा तो उल्लेख आहे। तर फातिमांचा उल्लेख हा सावित्रीबाईंच्या पत्रात असल्यामुळे मला असं वाटतं की फातिमांचं जे जीवनचरित्र आहे ते जरी पुरेसं उपलब्ध नसलं तरी फातिमा ह्या इतिहासात हयात नाहीत, अस्तित्वात नाहीत असं म्हणणं मला असं वाटतंय धोक्याचं आहे। ते काही